शरद पवारांचा गौप्यस्फोट, नगरच्या उमेदवारामुळे विखेंची झोप उडाली आहे. लंकेंना उमेदवारी देऊ नका म्हणून महसूल मंत्र्यांनी निरोप पाठवला होता. महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे 3 आठवड्यांपूर्वी एक उद्योगपती पाठवले होते. काहीही करा पण निलेश लंके सोडून दुसरा कुणीही उमेदवार द्या, हा महसूल मंत्र्यांचा निरोप त्यांनी मला दिला. यावरून लंके यांनी त्यांची झोप उडवली आहे हे सिद्ध होतं. हे मी जाहीरपणे आणि जबाबदारीनं बोलत आहे, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी नगरच्या महाविकास आघाडीच्या सभेत केला. निलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची नगर शहरात गांधी मैदानावर सांगता झाली. या सभेला शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेपूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीत नगरच्या बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. सभेत पवारांनी विखेंवर टीका केली. ते म्हणाले, निवडणूक लढवताना यांना आत्मविश्वास राहिलेला नाही. माझ्याकडे जो उद्योगपती पाठवला यावरून हे स्पष्ट झालं. लंके यांना इंग्रजी बोलता येत नाही अशी टीका विद्यमान खासदारांनी केल्याचं मी वाचलं. पण संसदेत कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. मी स्वतः इंग्रजी, हिंदी आणि मराठीत तिथे बोलतो. त्यामुळे लंके मराठीत बोलले तरी त्यांचा आवाज देशात पोहोचणार आहे. बाळासाहेब विखे यांच्या एका लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब थोरात यांनी त्यांना मदत केली. मी स्वतःच त्यांच्यासाठी मध्यस्थी केली होती. पण ज्या परिवारानं यांना लोकसभेत पाठवलं त्या परिवाराचीही यांनी जाणीव ठेवली नाही. विखेंनी किती पक्ष बदलले ते पहा. त्यांच्याकडे पैसा असेल पण लंके यांच्याकडे माणुसकी आहे. नगरमधील दहशत, MIDC आणि व्यापाऱ्यांचे प्रश्न लंके सोडवतील. त्यासाठी हवे ते करण्याची माझी आणि थोरात यांची तयारी, असंही यावेळी पवार म्हणाले. देशात 400 पारचा नारा मोदींनी दिलाय, पण भाजपा सरकारला जनता तडीपार करणारे. रोहित पवार म्हणाले, खऱ्या बातम्या येतात म्हणून विखेंनी माध्यमांवर टीका केली. पण दिल्लीचा मीडिया विकाऊ असेल, महाराष्ट्राचा नाही, हे विखेंनी ध्यानात ठेवावं. दादा कळमकर यांनी नगरमध्ये दहशत, गुंडगिरी असून ती आम्ही मोडून काढणार असं सांगितलं. विक्रम राठोड यावेळी म्हणाले, अनिल राठोड यांच्यामुळे गतवेळी विखेंना नगरमध्ये मताधिक्य दिलं, पण ते आज दहशतखोरांसोबत फिरत आहेत. माजी आमदार राजेंद्र आवळे, भूषणसिंह होळकर, राजेंद्र फाळके, भगवान फुलसुंदर, प्रताप ढाकणे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, किरण काळे यावेळी उपस्थित होते.